नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी वाटाणा लागवडीचा व्हिडिओ टाकला होता. तर त्यावरती मला कमेंटसुद्धा आलेले आहे फेसबुकवर आणि इंस्टावर की तुमच्याकडे जमीन किती आहे आणि एवढा कमी वाटाणा का तुम्ही लावता. तर त्यासाठीच आज व्हिडिओ आहे. तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आमच्याकडे जमीन किती आहे आणि आम्ही कमी प्रमाणात का वाटाणा करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघूया. तर चला व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, आता हे बघा, इकडे मागे आमचं घर आहे आणि घराच्या मागे एक 2 फूट जागा सोडली असेल. आता ही जागा तर आम्ही काही लावत नाही म्हणून याचा काही प्रश्न येत नाही. पण ह्या बाजूने तुम्ही बघू शकता, ह्या बाजूने आमची जी पट्टी चालू झालेली मागे माझ्या, ती जवळजवळ अशीच 2 एकरपर्यंत गेलेली आहे. थोडंफार कमी जास्त असू शकतं, पण 2 एकर आहे जवळपास. तर तुम्हाला तेच दाखवतो आता. हे बघा, ही एक छोटासा तुकडा आहे, बघू शकता. हे एक छोटासा तुकडा आहे. इथं आम्ही आता मका करणार होतो, पण थोडा उशीर झालेला आहे. परत त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं, इकडे वाटाणा केलेला आहे. हे बघा, इकडे हे एक छोटंसं तुकडं आहे. पाणी वाहून जातं जास्त पाऊस पडला की, त्यामुळे असे बांध घातलेले आहेत प्रत्येक जागी. तरी त्यात वाटाणा केलेला आहे आपण बघू शकता. इकडे वाटाणा केलेला आहे. परवा दिवशी आपण लागवड केली. त्यानंतर हे बघा, इकडे या बाजूलासुद्धा ह्या बाजूलासुद्धा आपण वाटाणा केलेला आहे या पट्टीमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं की जास्त पावसामुळे माती वाहून येते म्हणून अशा प्रकारे ताली रचल्या जातात. या सगळ्या हाताने रचलेल्या ताली आहेत. तर हे बघा, ह्या पट्टीमध्ये एक आहे वाटाणा केलेला आहे आपण. परत इकडेसुद्धा वाटाणा केलेला आहे. बघा, इकडेसुद्धा वाटाणा केलेला आहे. परत अजून इथे आमची छोटीशी बाग आहे. इथे जवळजवळ आमचे आंब्याची झाडं जवळजवळ 12 ते 14 झाडं असतील आंब्याची. सीताफळ आहे ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आमच्याकडे अजून आंबे काढायचे बाकी, तुम्ही बघू शकता. तर अशी, आणि आम्ही इथे खाली भाजी कोथिंबीर, ह्या आळ्यामध्ये भाजी कोथिंबीर वगैरे टाकतो खाली, तुम्ही बघू शकता. असं या सगळ्या याच्यामध्ये बघा, तुम्हाला दाखवतो. पण इकडे कोथिंबीर टाकलेली आहे. हे बघा, आली आहे पण उगून. मेथी कोथिंबीर अशी टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. दिसत असेल तुम्हाला. आणि ह्या बाजूला वलसावटीने जास्त काही येत नाही, पण तरी पण आम्ही घेवडा वगैरे लावतो, घरी खायला होतो आणि उरलेला विकायला होतो रोडला. आणि आता हे तुकडे झाले आमचे, असे छोटे छोटे तुकडे. आता त्यानंतर हा जो आमचा मळा आहे, हा जो मळा आहे आमचा, तुम्हाला दाखवतो. ही जी पट्टी गेलेली आहे, एका बाजूनी तुम्हाला पायवाट झालेली दिसते ना, ते आमच्या चुलत्यांचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे हिरवं जे दिसतं आहे, ह्या बाजूला आहे बघा, इकडे झूम करून दाखवतो. हे हिरवं, हा एक बांध आहे. ही अशी सरळ पट्टी गेलेली आहे. म्हणजे आमच्या आजूबाजूला आमच्या नातेवाईकाशिवाय दुसरं कोणाचं नाही आहे ह्या घराजवळच्या रानामध्ये. तर तुम्ही बघू शकता अशी पट्टी, ती झाडी, ते झुडूप दिसतं आहे तिकडे. एक मिनटं, ते झुडूप दिसतं आहे ना, त्या झुडपापर्यंत अशी पट्टी गेलेली आहे ही. तर घराच्या इथे जवळजवळ 2 एकर आहे. आणि आता आपण त्या रानात चाललेलो आहे. आपल्याला गंज पण झाकायची आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो की तिथं आमचं किती एकर आहे. जसं की मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला दाखवलं तिथून की आमची ही पट्टी आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ही पट्टी आहे. आणि इथपर्यंत आम्ही पीक घेतो. आणि ही जी वरची जी पट्टी आहे, हे पण आमच्या ह्याच्यातच येतं, पण इथून ट्रॅक्टर येण्या जाण्यासाठी वाट ठेवलेली आहे. तुम्हाला जसं मी दाखवलं आधी की मी त्या आंब्याच्या, म्हणजे तिथून जे हे झुडूप दाखवलं आहे बघा, हे झुडूप दाखवलं होतं तुम्हाला, तसं तिथून समोर ही आंब्याची जी झाडं दिसत आहेत, तिथून मी मगाशी तुम्हाला हे दाखवला होता व्हिडिओ. तर हे इथपर्यंत आहे आमचं. तुम्हाला जसं सांगितलं 2 एकर घराजवळ. आता इथून चालत जायचं आपल्याला, जवळजवळ एक 400 मीटरवरती दुसरं रान आहे, तिकडे आपण जाऊया. आणि अजून एक तिसऱ्या जागी पण आहे, तिकडे पण जाऊया. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी दुसऱ्या रानात तिथं आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो. ते बघा, ते जे जळण पडलेलं आहे तिथं, आणि हे जे नांगरलेलं आहे त्याच्या पलीकडे जी मोकळी जागा दिसते, इथे पाणी साचतं म्हणून आम्ही इथे काही करत नाही. आणि एवढासाच तुकडा आहे जेवढा इथे बघू शकता. तिकडे जे जळण पडलेलं आहे बाबळीच्या खाली, आणि जे नांगरलेलं रान नाही आहे तेवढी पट्टी अशी एल टाईपमध्ये. तर या तालीच्या या बाजूला एवढंच आहे. आणि नंतर या तालीच्या इथे लागून हे बघा, ह्या बाबळीपासून. आणि तुम्हाला मी सांगत होतो वाटाणा आम्ही एवढा का केला आहे, कारण खरं तर पाऊस झाल्यानंतर वाटाणा सगळे पेरतात. आणि आमच्या इकडे छोटे छोटे तुकडे आहेत म्हणून आम्ही जवळजवळ 2 किलो वाटाणा पेरलेला आहे. जेवढं लवकर आपल्या माल येईल तेवढा चांगला दर मिळतो. नंतर एकदम सगळ्यांचा आला की मग तो दर उतरत जातो. तर सगळ्यांचा जवळपास ज्यांनी लवकर पेरला त्यांचा अजून 1 महिन्यानंतर येईल काढायला. आणि जे पाऊस झाल्यानंतर येतील त्यांचा जवळजवळ 1.5-2 महिन्यानंतर काढायला येईल वाटाणा. तर तेवढंच पाणी होतं आपल्याकडं म्हणून केला, कारण पाण्याचा आमच्या इकडे भरपूर प्रॉब्लेम आहे म्हणून तेवढा कमी प्रमाणात केला. आणि इकडे आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी 6 किलो पेरला होता. आता यावेळेस पण 6 किलोच्या आसपास पेरायचं आहे. तर गेल्या वेळेस 30-35 हजार रुपये झाले होते वाटाण्याचे सरासरी. तर यावेळेस 50,000चा टार्गेट आहे वाटाण्याचा. तर बघूया काय होते काय नाही. तर बघा, ही गंज इथं वैरण आपण झाकून ठेवलेली आहे. आणि आता 2 दिवसांनी परत पाऊस सांगितलेला आहे, मान्सूनचा पाऊस. आतापर्यंत जो पडला तो अवकाळी पाऊसच होता.
अजून मान्सूनचा पाऊस सुरू व्हायचा आहे, तर ही व्यवस्थित झाकायसाठी आलेलो आहे. तसं मी किंवा वडीलच येतात तिकडे, काय काम असेल तर आम्ही येतो. तर आज काम आहे. तर मित्रांनो, जसं की मी सांगितलं की आमच्या इकडे जवळजवळ 4 एकर रान आहे. तर त्यापैकी हे बघा, त्या रानाला आम्ही या विहिरीने पाणी देतो, भिजवतो. आम्ही बोरचं पाणी ह्याच्यामध्ये सोडतो आधी. विहीर अशी पण पावसाळ्यात फुल होऊन जाते, त्यामुळे काय एवढं हे होत नाही. काढलं की ते परत पाजरून पाणी परत फुल होते, त्यामुळे आम्हाला बोरचं पाणी लागत नाही जास्त. पण अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये 20 मिनटं बोर चालतं, आणि ही बोरची पाईपलाईन आहे. बोर चालू केलं की 20 मिनटं चालवायचं. दिवसातून 3 वेळा चालवलं तर 1 तास दिवसातून पाणी चालतं, आणि त्याच्याने आम्ही विहीर हे करतो. तर त्यासाठी इकडे आम्ही मका केली आहे थोडीशीच, कारण पाणी कमी आहे. तेवढंच मक्याला पाणी उन्हाळ्यामध्ये देता येतं म्हणून. बघू दुसऱ्या एक तुकड्यामध्ये जाऊ. तिकडे पाण्याची काही व्यवस्था नाही आहे, ते तुम्हाला दाखवतो. रान डोंगराच्या एकदम बाजूला आहे. तर मित्रांनो, आलो आहे इकडे, आणि इकडे आल्यानंतर कळालं की माझा माईक बंद झालेला आहे. तर आता व्हॉईस ओव्हरवरती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, बघू शकता मी एकदम डोंगराच्या बाजूला आलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर चालू झालेलं आहे. तिकडे दरी दिसत असेल तुम्हाला. तर हे जे आमचं रान आहे ते डोंगराच्या एकदम कडेला आहे. तर तिथून आमचं रान चालू झालेलं आहे जवळपास. पण आधीपासून ते आम्ही तिथे करत नाही, म्हणून या जागेपासून आम्ही फक्त करतो रान. तर बघू शकता बाजूला कसं कुसळं झालेली आहेत, कारण आजूबाजूचे जे गावात राहणारे माणसं आहेत त्यांची रान आहे ते. तर ते करत नाही म्हणून तिकडे कुसळं झालेलं आहे. आपलं वर्षातून 2 पिकं घेतो म्हणून आपली अशी लाल माती झालेली आहे. तर या बांधापासून ते पलीकडच्या बांधापर्यंतचा आपला भाग आहे, आणि असं जवळजवळ लांब पट्टा गेलेला आहे. एक 2 एकराचा हा पट्टा आहे. तर पूर्णच आम्ही करतो असं नाही, पुढे जाऊन पण परत काही पडीक भाग आहे आमचा. तर ते पण तुम्हाला दाखवतो मी. पण त्याआधी मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो की आमची इथे माती कशी आहे. तुम्हाला जर दिसली तर चांगलंच आहे. आमच्याकडे पाणी, या भागात पाणी नसेल, पण माती खूप छान आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो आता मी. तर मित्रांनो, बघू शकता किती छान माती आहे, लाल माती आहे चांगली. पण इकडे आम्हाला पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे, पाण्याचा स्रोत नसल्यामुळे आम्हाला हे फक्त पावसाच्या जीवावरती येणारी पिकं म्हणजे बाजरी आणि ज्वारी अशीच घ्यावी लागतात. तर अशा प्रकारे आम्ही घेतो. आणि बाजरी तर आम्हाला मिळते चांगला पाऊस असल्यामुळे झाला तर. आणि ज्वारीच्या वेळेस जेव्हा आम्ही गोकुळाष्टमीला ज्वारी पेरतो, त्यानंतर पाऊस कमी होत जातो, आणि जास्त पाऊस नसल्यामुळे वाढत पण नाही जास्त, गुडघ्या इतकी वाढते. आणि मग शेवटी आम्ही ते मेंढरं जे चारतात त्यांना आम्ही देतो 7,000, 8,000, 5,000. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आमचं नियोजन असतं. तर बघूया आता आपण पुढे जाऊन. तिथून मी तुम्हाला दाखवतो की आम्ही कुठपर्यंत पेरतो, आणि राहिलेली जी पडीक जागा आहे त्याबद्दल पण तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर मित्रांनो, बघू शकता आलेलो आहे मी इकडे. इथपर्यंत आम्ही पेरतो, आणि तिथून पुढे जे पांढरी जागा दिसते तुम्हाला दिसत असेल लांब, तिथं आमची घरं आहे सगळ्यांची. आणि जे हिरवं दिसतं आहे तिथपर्यंत आमचं अजून रान आहे पुढं. तर अशा प्रकारे जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे 8 एकर जमीन आहे. आणि वाटाण्याचं पण मी तुम्हाला सांगितलं की वाटाणा आम्ही कशाप्रकारे तर मित्रांनो, व्हिडिओ समाप्त करूया. मला असं वाटतं की तुमच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओमधून दिली असतील आणि तुम्हाला समजली असतील. तर अशा प्रकारे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. हाईप करायला विसरू नका. आणि इंस्टा फेसबुकवरून बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.